तर एकविरा नायगावचा संजित कोळी असं विराट प्रीमियर लीग मध्ये हा देखील ॲज अ आयकॉन म्हणून खेळला होता. पहिल्या चेंडू बॅटच्या वरच्या कडेला फ्लाईट शिपच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होते डाव्या बाजूला गेलं होतं. श्वास रोखला गेला होता. भाई हमारे सासे तो गले में अटकी थी. अगदी गळ्यापर्यंत आलं होतं असं वाटलं होतं. श्वास रोखला गेला होता आणि ते जे सुटलंय जीवनदान लाभलंय. भरपूर स्पर्धा म्हणजे पार तुम्ही जर महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये जर पाहिलं तर बहुतेक ठिकाणी जसा प्रमुखजींनी उल्लेख केला होता मोतीलाल शाह यांचा भक्कम पाठिंबा या संघाच्या जोडीला आहेत. आणि या झाईच्या टीमनं आपल्या खेळांना प्रभावित करणारी कामगिरी या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला नायगावचा असा संघ आहे वसई तालुका एक गाव फॉर्मॅटमध्ये बघितलं ना टॉप 5 चे संघ असतील ज्याच्यामध्ये नायगावचा संघ येतो. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय शेवटच्या क्षणी बॅटचं फेस ओपन केलं आणि चेंडूला पाठवला गली क्षेत्रामध्ये. चेंडू ऑनलाईनच्या बाहेर ताळमेन क्षेत्रामध्ये चौकार. ओपन केलं तर उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू स्टिअर केलं चेंडूला चौकार. आकोटाप्याचा चेंडू होता. मागे थोडस नुसतं असंच हलकं खेळलं होतं. या चेंडूला मोठा प्रहार. चेंडू चाला बॉन्डलाईनच्या बाहेर. इट्स अ 4 चौकार. रिप्ले बघूया. चेंडू बॉन्डलाईनच्या आत पडलाय की बाहेर पडलाय. आर आहे की पार आहे की आर पार आहे. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. पंचांनी पाहिलं आणि त्याने सांगितलं की जस्ट थोडस बॉन्डलाईनच्या आत पडलाय. इट्स अ 4 चौकार. चौकार आहे. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधलं काय क्रिकेट झाले. अगदी या प्रेक्षकांच्या देखील मनाला पसंत पडणार असं क्रिकेट आज सकाळपासून झालंय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. कोलवट टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जोपर्यंत कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो झाला होता. गणेश कोळी होते तरी थ्रो केला होता. कव्हरला बाकीचे सगळे त्यांच्याकडे बघत होते की बाबा काय आवश्यकता आहे गरज नाही. विशाल कोळी देखील पाहत होते. बाबा थोडंसं कूल अँड काम राहायचंय. शांत राहायचंय. शांत डोक्याने खेळायचंय. नाही तर गडबडीमध्ये थोडा भरपूर गोंधळ उडतो. पुन्हा एकदा ब्रॉकेट दिले. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळलाय जोपर्यंत मिड ऑफ पण विशाल येथील फील करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा आहेत धापलकावरती 11. 1-1-11 एक चौकार एक षटकार. पहिल्या षटकामध्ये संजित कोळी यांच्या जयराज तरुण आणि धनंजय नाईक अशी सलामीची जोडी आहे. धनंजय ऑन स्ट्राईक त्याने चौकार ठोकलाय. 2 चौकार आणि त्यानंतर समोर खेळायचं होतं पण तितकी ताकद झोकू शकले नाही धनंजय. थोडस कमी पडली ताकद. लॉंग ऑनला टिपलाय झेल. पहिला फलंदाज पहिला गडी बाद. पण त्यावेळेला कदाचित ताकद थोडीशी कमी पडली धनंजय नाईक यांची आणि लॉंगॉनला एक आरामात झेल टिपला गेला. फलंदाजाला परतावं लागले. पहिला धक्का लागलाय तो टीम जायच्या संघाला. चला नेक्स्ट बॅट्समन लवकर उतरा. इतका वेळ घेऊ नका. मागच्या सामन्यामध्ये देखील तोच उल्लेख केला होता प्रमोदजी यांनी. कारण काही नियम आहेत काही रूल्स रेग्युलेशन आहेत. एक फलंदाज बाद झाल्यानंतर किती वेळाच्या आत तुम्हाला खेळपट्टीवरती पोहोचणं गरजेचं आहे. आणि दुसरं आहे ते की तुम्ही खेळता त्यावेळेला खेळाडू वृत्ती देखील दाखवायची आहेत. आणि अशा स्पर्धेमध्ये ज्यावेळेला खेळता तेव्हा टॉप ऑर्डर तुमची सिलेक्ट आहे 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये कदाचित 4-3 वर येईल 3-4 वरती जाईल. बाकी काय बदल होणार नाही. बाकी काय इतका बदल होत नाही नेहमीच क्रिकेटमध्ये.
आता प्रशांत आलेत नवीन फलंदाज. तर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत निमेश सामने. क्रमांक 2चं षटक आदळतील. एकविरा नायगावचे एक्सप्रेस म्हणावी असा गोलंदाज आहे. आज या खेळाडूवर देखील आज आपण अखिल भारतीय स्तरावरती बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आज पुण्याला देखील स्पर्धा आली. सिंहगडच्या मैदानावरती देखील ज्याला पाहिलं होतं असा खेळाडू नायगाव नगरीचा एक एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं असा निमेश सानणे. बॅटला लागलाय बहुधा जरा बॅटला लागलाय आवाज आलाय आणि चेंडू गेला सर यशच्या हातामध्ये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती निमेशला लाभले यश. फलंदाज बाद. बिल्कुल डीजे वाले भाई ने कहा लाइन मारने का, लाइन को मिस नहीं करने का. यावेळेला लाईनला मिस केलं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. त्याला ड्राईव्ह करायचं होतं का या थोडेसे द्विधामध्ये मनस्थितीमध्ये जयराज धनुचा विकेट गमावलाय. आणि आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी ध्रुवेश सज्ज होतोय. यश लाभले निमेशला पहिल्या चेंडूवरती. ही संपूर्ण स्पर्धा आपण डीबीएन या युट्यूब चॅनलवरती घरबसल्या पाहण्याचा आनंद देखील घेऊ शकता. हा कोट्यापैदा चेंडू होता. पहिल्या चेंडूला फेस करताना पूल केले आणि पूल करताना पॉवरफुल स्ट्रोक वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरनं षटकार. जर आपण उल्लेख केला तर आकोटाप्याची गोलंदाजी जर केली ना तर फलंदाजाला ती संधी आहे. हाफ ट्रॅकर चेंडू हवाई सफरीवरती पाठवला होता. आकोटाप्याची बाई गेंद भी छोटी थी, सोच भी छोटी थी आणि या छोट्या चेंडूचा करबूज समाचार फलंदाजाने घेतला पहिल्याच बॉलवरती. लोअर फुलटा चेंडू आता समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. वेगाने झाला चेंडू जबरदस्त रक्षक पोहोचतील अगदी वेळेवरती चेंडू उडालाय. काय चेंडू उडालाय. सकाळच्या वेळेला गर्दीच्या वेळेला लोकल पकडायची तर बरोबर साईडचा हँडल आता द्यावा लगेच तसा चेंडू वर उडालाय. गर्दीमध्ये ते घुसायचं असतं. गाडी लोकल थांबायच्या अगोदर आपल्याला घुसायचं असतं. त्यावेळेला साईड हँडल पकडायचा असतो. तसा चेंडू उडालाय. बरोबर एन मोक्याच्या क्षणी तो चेंडू उडालाय. असं होतं कधी कधी. आपण जसा विचार करतो तसं होत नाही. बऱ्याच वेळेला ब्रिजवरती असतानाच गाडी सुटते परत एकदा थांबते पण तोपर्यंत निघून गेलेली असते. तसा हा चेंडू आलाय अलगद लॉंगनच्या छतेच्या हातामध्ये चेंडू. एक धाव चेंडू पडता. डावकुरे हाताचा फलंदाज सध्या प्रशांत. स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला ध्रुवेश. आकुट टप्प्याचा चेंडू होता. कटर हाताळायचा होता पण जास्त बाहेर उजव्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्रायकरला प्रशांत. ऑफटर्मच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केला. समोर चालला पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलाय चेंडू. उडण्याची अपेक्षा होती पण प्रत्येक वेळेला तसं अडेलच असं काही नाहीये. यावेळेला उडला नाही. चेंडू जमीन लगेच जात होता. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण 2 धावांनी 10 फलकामध्ये होईल. वाढ स्कोर जाऊन पोहोचला येतो आता 21-21. 2 गडी बाद 21. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. प्रशांतच्या बॅटमधनं समोर ऑफ ड्राईव्ह केला होता. कडक स्ट्रोक समोर खेळला होता. नायगाव आणि झाई मधली लढाई आहे. प्लॅन मिस. बॅट स्विंग अँड मिस. बॅट स्विंग जोरात झाली होती पण तो चेंडू थोडासा उडाला ना गुडलेंदवरनं. तिथे थोडस मिस झाले बघा. तो थोडासा एक्स्ट्रा बाउन्स बीट करून गेला तो फलंदाजाला. डॉट बॉल
निर्धाव चेंडूची सांगता होत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हो जसा बॅटमन आला तसा आवाज आला होता आणि इशाराही होतोय बनसाकडनं. मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. स्कोर 27. शेवटचा बॉल बघा, अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवले मिड विकेट सीमारेषा पार धाडले, षटकार. 27. 2 षटकांचा खेळ संपलाय. आज सकाळपासून आपण अशाच धावा पाहिल्या. 2 ओव्हरमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये 36 पाहिल्या, दुसऱ्यामध्ये 34 पाहिल्या होत्या, मागच्या सामन्यामध्ये देखील 32 धावा पाहिल्या होत्या. आता या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 27 13.50 ची सरासरी सध्या ज्या गतीनं हा संघ बॅटिंग करतोय झाईचा संघ, रोहन 11 झाई. आणि हा जर क्रम कायम राहिला तर कदाचित ती 65 आणि 70 ची मधली धावसंख्या येऊ शकेल. आता क्रमांक 3चं षटक वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक आता संचित कोळी. वेळ महत्वाचा, टाइम वरती देखील लक्ष ठेवा, कारण जो प्रयत्न श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लबने केलाय 5 षटकाचे सामने खेळण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला मिळालेली आहे. बघा जसा बॅटला लागला तसा स्वतः फलंदाजाने सांगितलं यस स्पर्श झालाय. पंचाच्या निर्णयाची वाट न बघता एक चांगली खेळाडू वृत्ती त्याने दाखवले. फलंदाज बाद. बॅटला थोडंसं आतल्या बाजूला स्पर्श झाला आणि पाठीमागे यष्टीरक्षकाने टिपला जाईल. संतोष दवणे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या झाईच्या टीम मधनं आपला खेळ नेहमीच ज्यांना सादर केलाय, दाखवलेला आहे. आता जबाबदारी दाखवायची आहे. कोणीतरी एका खेळाडूला आता जबाबदारीपूर्वक खेळ खेळावा लागणार आहे. स्कोअर बरोबर झालाय, 27 धावा दापलकर देत. टेन्शन आहे ते विकेटचं. 3 विकेट गमावलेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह, सुरेख फटका, प्लेसमेंट परफेक्ट प्लेसमेंट. ताकद नव्हती पण प्लेसमेंट काय केले. पहिला चेंडू फेस करत होताना कव्हरच्या दिशेने ठोकलाय. दणदणीत खणखणीत चौकार. येतो ना त्यावेळेला थोडासा ब्लॉक होतो. उजव्या शीच्या बाहेरच लोअर फुलटा चेंडू होता पण ड्राईव्ह केला आणि प्लेसमेंट काय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, एक कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या मधला गॅप मधला जागा शोधणारा आणि त्या जागेला भेदणारा हा चौका ठोकलाय संतोष दवणे यांनी. वाईट बॉल आहे कारण ती एकच लाईन आहे. त्या लाईनच्या बाहेर गेला तर वाईट आहे. शपल वाईट नाही आहे, त्याच्यामुळे जरी तो जवळ गेला तरी त्या लाईनच्या जर बाहेर न जातोय तर वाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोर मध्ये. 32-32 धावा दापलकवरती. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आज जर सकाळपासून पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये जसं आपण साईनाथ अरणाला आणि जीवदानी माऊली फुलपाडा एका वेळेला वाटलं होतं साईनाथ अरणाला संघ पराभूत होतोय की काय,
या स्पर्धेमधला पहिला उलटफेर होतोय की काय असं वाटलं होतं, पण तो सामना जिंकला साईनाथ अर्नाळानं. दुसरा सामना मोरेगावनं नेम्या बॉईजनं आरामातरित्या जिंकला होता. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल आणि त्यानंतर साईनाथ अर्नाळा वर्सेस नेम्या बॉईज मोरेगावचा रंगलेला मॅच जिथे करायचे होते 69. शेवटला वाटलं पोचतोय अर्नाळाचा संघ, तिथे कमी पडला होता. 4-10, 3-10, 2-8, त्याच्यानंतर डॉट बॉल आला होता आणि तो सामना तिथेच अक्षरशः संपला गेला होता आणि नेम्या बॉईजच्या संघानं उलटफेर केला होता. त्याच्यापेक्षा मोठा उलटफेर मागच्या सामन्यामध्ये झालाय जिथे जय दुर्गेश 11 संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑफ्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, अपिश ड्राईव्ह केलाय, चेंडू चला बाहेर दिसला, आपले क्षेत्ररक्षक आहेत तो परत गणेश कोळी पोहोचतील, फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. गणेश कोळी डाव्या बाजूला जाऊन फील्ड करताना 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतील. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 34. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यात. 27 धावा होत्या 2 षटकामध्ये. आता 34 34 वर थोडीशी उडी घ्या, जम घ्या. 1 2 3 4 5 6 षटकार, सिक्सर. सामना देखील सुरू आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापलगावती 40. रोहन 11 झाई वर्सेस एकविरा नायगाव असा मॅच आपण पाहतोय. आजचा दिवसच असा होता की आज जसं सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ सोहळा पार पडला आणि 51 सरस सामन्याची मेजवानी आपल्या भेटीला आलेत. मग तो साईनाथ अर्नाळा वर्सेस फुलपाड्याचा मॅच, नॅमा बॉईज मोरेगाव वर्सेस साईनाथ अर्नाळ्याचा मॅच, मागचा दोस्ती 11 गोखेवरे आणि जय दुर्गेश 11 अर्नाळा. जिथे जय दुर्गेश अगदी या स्पर्धेतला एक हॉट फेवरेट संघ होता, एक दावेदार होता. त्या दावेदार टीमला पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याला कारण होतं दोस्ती 11 गोखेवरेनं केलेली कामगिरी. राहुल जॉन, राकेश नाईकची बॅटिंग त्याला कारणीभूत होती आणि अफलातून आपला एकदम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दोस्ती 11 गोखेवरेचा राहिला होता. वाटलं नव्हतं 6 मध्ये 25 बनतील न बनतील, पण भाई ये क्रिकेट का खेल है, बदलता रहता है, बदलाव लाते रहता है. विशाल कोहली आले आहेत. ऑफ ब्रेकर होता, ऑफ ब्रेक चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक आले संजी, त्याने टिपलाय झेल. फलंदाज बॅक टू डग आउट, गॉन. म्हणून म्हटलं ना बाबा, दोघे आर वाले होते, राहुल राकेश. आणि काय बॅटिंग केली, आर वाली बॅटिंग, खतरनाक बॅटिंग दोघांनी केली होती मागच्या. 4 गडी बाद 40 धावा येता येता विशाल कोहली यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. मास्टरचा देखील क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतात गेले कित्येक वर्ष. जर पाहिलं तर एकविरा नायगाव टीम कडनं खेळताना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विशाल कोहली यांची ओळख राहिलेली आहे आणि आल्या आल्या आपल्या टीमच्या एक विकेट प्राप्त करून दिलाय. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होतात स्वप्नील. 40 धावा झाल्या 3 षटकामध्ये. तुम्ही 13च्या वरची सरासरी राखले. 40 अजून 20 25. आता उलटा पुलटा तुम्ही लवकर शफल केलं होतं. जसं भाई आपके इरादे दिखाई दिए थे. जसं तुम्ही वळले तसा बॉलरला एक मेसेज गेला होता, एक इंटेंट गेला होता, एक अगदी छोटीशी हिंड मिळाली होती की तुम्ही स्विच इट करतायत. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय. आता तुम्हाला 1 रन रोखवायची होती का सावकार? एकाच्या नादामध्ये चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ फील्ड केला जाईल. 3री धाव देखील पूर्ण केलेत. 3 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. 43 43 वरती धावून पोहोचलेल. जाईच्या टीमच्या बाबतीत विचार करायला झाला ना, हा सावकार आला नाहीये, हा सावकार आला नाही. पण महत्वाचं आहे संतोष दवणे स्ट्रायकर एंडला आल्यात.
सगळ्यात महत्वाचं ते आहे. सगळ्यात महत्वाचं जाई टीम साठी ते आहे संतोष यांचं स्ट्राईक वरती राहणं. एक चौकार एक षटकार त्याने ठोकलाय. संतोष दवणेचं स्ट्राईक वरती राहणं. SD सुपर डिस्ट्रॉय करणारा खेळाडू आहे आणि इट्स अ ह्यूज षटकार. पार धाडले. उलटॉस लॉस करणार नाहीयेत, त्याच्यावरती प्रॉफिट कमावणार. MS जाईच्या SD अर्थात संतोष दवणे. काही का आपण पिक्चर बघितलं तर SD असतात. दॅट्स अ SD. सध्या दापलकामध्ये बदल होतोय. स्कोर जाऊन पोचलाय तो आता 49. नोबल चेक करायचा का? ओके चला तिसरं पंच या. फुलटॉस बॉल होता. ज्यावेळेला चेंडू हाताळलाय विशाल कोडी यांनी त्यावेळेला चेंडू तो कमरेच्या वर फुलटॉस आहे का नाही पंचाने पाहिलं. लगेच सांगितलं हा खाली डीप होतोय. इट्स ओके फेअर डिलिव्हरी. स्कोर 49. 49. अजून एक. संतोष दवणे डिस्ट्रॉय करतोय, डॉमिनेट करतोय. अजून एक दिमागदार शानदार षटकार. दरारा आपला दाखवतो. दरारा दाखवतो संतोष दवणे. 50 धावांची वेस ओलांडले जाईच्या टीमनं. रोहन 11 जाई 55 5-5 पण ही पहिली इनिंग आहे. हा मॅच हाय फाय वाला आहे. 5-5 हाय फाय वाला मॅच आहे. हाय क्वालिटी वाला मॅच आहे. हाय रिझोल्युशन वाला जसा कॅमेरा असतो ना तसा हाय फाय वाला मॅच आहे. क्लीन बॉल. वार तुम्ही केला, पलटवार आम्ही करणार हे सांगणारा विकेट. फलंदाज बाद. क्या नायगावचा दिल बहलता है ऐसा विकेट आ जाने से. नायगाव साठी ते गाणं होतं कारण तो विकेट पाहिजे होता. 8 चेंडूवरती 24 धावांचे एक आक्रमक खेळी, आक्रमक इनिंग संपुष्टात आले. पण आपल्या टीमला ते धावफलकाच्या दिशेनं जाताना संतोष दवणेची इनिंग महत्वाची राहिलेत. फक्त कार्य थोडस अधुरा राहिलेत. ये मिलन आधा अधुरा आहे. हे स्कोर भी थोडासा आधा अधुरा आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी शेवटची ओव्हर घेऊन आता गोलंदाजीसाठी येतील धर्मेश. शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. नवीन फलंदाज आले ते नॉन स्ट्राईक इनला उभे राहतील राज. पण स्ट्रायकर इनला स्वप्नील जे 3 वरती बॅटिंग करतात. 55 वरती 5 गडी बाद 55 धावा धावफलकावरती आहेत. जे काम सुरुवात जयराज धनुने केली, धनंजय नाईकनं साथ दिली, संतोष दवणेनं त्याला पुढे नेलं. आता त्याला तेच काम पुढे न्यायचं आहे स्वप्नील आणि राजला. तर मागच्या ओव्हर मध्ये आलेला विकेट नायगावसाठी थोडीशी एनर्जी देऊन गेलाय, ऊर्जा देऊन गेलाय. नायगावसाठी ऊर्जा देऊन गेलाय. मागच्या ओव्हर मध्ये आलेला विकेट सनी पोहोचले होते तिथे आणि त्यांनी पोहोचत असताना अजय टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून खेचून मारायचा होता
आणि वैदेश लॉंगॉनला सनी होते आणि त्यांनी टिपलाय अजेल. एक इंटरेस्टिंग गोष्ट स्कोरर आम्हाला माहिती देतात. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूच्या पहिल्या ओव्हरवरती विकेट, पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याचप्रमाणे पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आलाय आणि चौथ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती विकेट आलाय. याचा अर्थ जो धक्के बसल्यात ना टीमला, आयदर पहिल्या नाहीतर शेवटच्या चेंडूवरती बसल्यात जाईच्या संघाला. संदीप नवीन फलंदाज संदीप थोडासा लांब ठेवला होता चेंडू, वेग देखील कमी केला होता. कटरचा चेंडू होता बघा, धर्मेचा चेंडू बघा, बोट थोडीशी फिरवली, थोडस फिंगर रोल केले, चेंडूचा वेग कमी केला, लेंथला थोडस मागे घेतलं, बीट केला. बऱ्याच वेळा आपण असा T20 क्रिकेटमध्ये पाहतो. आताही तीच कहाणी आहे, आताही तीच कहाणी आहे. थोडस लांब ठेवलंय. T20चं क्रिकेट चालू आहे, IPL चालू आहे. बरेचसे खेळाडू असे नकल बॉलचा कटरचा वापर करतात, स्लोअर बाउन्सरचा वापर करतात. तसा स्लोअर चेंडू हाताला गेला, 2 डॉट बॉल, एक विकेट देखील आलाय. 6 गडी बाद 55, 60चा पाटला, 60च्या पार जाईल न जाईल. पुन्हा एकदा एक स्लोअर वन होता, स्लोअर वन देखील बीट केला. चांगली गोलंदाजी धर्मेशची. या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाहीयेत, एकही रन आली नाहीयेत. स्कोर आहे तो 55, 7 गडी बाद 55. अगदी हवा वाढली होती, हवा थोडीशी गरम झाली होती आणि प्रतिस्पर्ध्याची हवा थोडीशी टाईट करणारे स्पेल इथे धर्मेशनं हाताळलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं भरपूर स्पॉन्सरचा देखील सहभाग राहिलाय. उजव्या बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने जातो. निमेश वेगाने चेंडूवरती आला, थ्रो येईल, एक धाव. या चेंडूवरती पूर्ण स्कोरबोर्ड थांबला होता, एका ठिकाणी अडकला होता. जसा एखादी गाडी ट्रॅफिक मध्ये अडकते ना, तसा स्कोरबोर्ड 55 वरती अडकला होता. तो बऱ्याच वेळानंतर 56 वरती गेलाय. यश आणि राज अशी जोडी मैदानामध्ये. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये, फक्त सिंगल रन आले. या ओव्हरमध्ये फक्त एक रन, फक्त एक रन आतापर्यंत आले या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल, या ओव्हरमध्ये फक्त एक रन आले. काय गोलंदाजी केली धर्मेशनं. त्याचा क्लिअर कट उद्देश होता टीमचा, धर्मेशला आणायचं होतं आणि धर्मेशनं हे षटक काढत आले फक्त एका धावेसह. जो मोमेंटम त्या बाजूला होता त्याला खेचून या बाजूला आणले. धावा झाल्या 56. अब तक 56 बने हैं, 57 बनाने हैं. 57 धावांचा पाठला करायचा आहे, तो कशा पद्धतीने केला जाईल ते आपण पाहणार आहोत. पण एक अजून एक आमचे स्पॉन्सर्स श्री अमर निजाई, हे बुजिंगवाला उंबरगोटन इथे बुजिंग सेंटर आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये दिले जाणारे मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज आहेत त्या प्राप्त झाल्या. त्यांचा देखील मनापासून आभार आहे. 57 धावांचा पाठला कसा होईल ते पाहण्यासाठी आपण येऊया कॉमेडी बॉक्स मध्ये, कसा बदल होईल. पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहोत. त्याच्या अगोदर आमच्या ओम साई डीजे ला आपण ऐकूया सुमधुर संगीत. 57 धावांचा पाठलाग होईल, नायगाव करेल की जाई डिपेंड करेल.
टेंबीपाडा आयोजित पर्व तिसरे आपण अनुभवतायत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये तगडे संघ आणि चांगले खेळाडू, काही अपकमिंग यंग टॅलेंट, त्यामधला आपण पाहिला तर उद्याचा तारा आजच चमकला असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. तो गोलंदाज धर्मेश आपण पाहू शकलात. धर्मेशने ज्या पद्धतीने जुचंद्रमध्ये 2 लाखाची स्पर्धा झाली नुकतीच जी पार पाडली गेली, मोहनदादा पाटील यांची द ग्रेट मराठा आयोजित जी स्पर्धा होती श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक, आणि त्यामध्ये धर्मेशला गोलंदाजी दिली होती. थोडासा तो कुठेतरी कमकुवत ठरला होता, परंतु त्यानंतर त्याने अभ्यास केला. बऱ्याच खेळाडूने त्याला कॉपरेट केलं. अर्थातच विशाल कोळीसारखा सिनियर खेळाडू आहे, रुपेश कोळीसारखा सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, शैलेंद्र घोडेकर सारखा सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ह्या खेळाडूंनी त्याला खूप चांगलं पाठबळ दिलंय, म्हणजेच कॉपरेट केलंय, आणि त्यामुळे आज धर्मेची जी प्रगती पाहता आपण पाहिलं तर वाखाणण्याजोगे त्याने जे बॉल फिरवले, नकल बॉलचा जरूर उल्लेख केला तुकाराम मांगेला सरांनी, आणि त्या पद्धतीने मात्र आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला तुम्हाला या गोष्टींचं व्हेरिएशन करता आलं पाहिजे. जर तुम्हाला या क्रिकेटच्या खेळामध्ये टिकून राहायचं असेल, फलंदाजांपासून तुम्हाला वंचित राहायचं असेल, तर तुम्हाला व्हेरिएशन आणणं फार गरजेची गोष्ट आहे. काहीतरी नाविन्य करावं लागेल. आपला मोबाईल एखादा हँग झाल्यानंतर आपण अपडेट करतो, तशाच पद्धतीने तुम्हाला स्वतःला अपडेट राहावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. मग तुम्हाला अभ्यास करावा लागतो. युट्यूबचं देखील आपण पाहतोय, युट्यूब आल्यानंतर प्रत्येक गोलंदाजांच्या खाणाखुणा माहिती पडल्या फलंदाजाला, फलंदाजांच्या खाणाखुणा माहिती पडल्या त्या गोलंदाजाला, आणि त्यामुळे आता ते परिपूर्ण अभ्यास करून गोलंदाज फलंदाज रीड करत असतात. आणि त्यामुळे आज वेगळ्या लेवलला आज हे टेनिस बॉल क्रिकेट पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. 30 बॉलमध्ये 57 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल रुपेश कोळी, टायगर अभि जिंदा आहे दर्शवणारा हा खणखणीत आणि झन्नाटेदार षटकार पाहायला मिळतोय. धनंजय नाईकच्या पहिल्याच बॉलवर ए स्ट्राईक, षटकार. बॉलवर अप्रतिम नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर नवीन फरवर मात्र यावेळेला षटकार ठोकलाय, आणि त्यानंतरचं सेन्सिबल क्रिकेट. वा रुपेश कोळी, याला म्हणतात चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, समजूतदारपणाचं क्रिकेट आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट. कारण रुपेश कोळीला माहिती आहे की प्रत्येक बॉल हा बॅटच्या रडारमध्ये धनंजय नाईक काही देणार नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, चकाकणारे सर्व सोनेच नाहीये, आणि प्रत्येक बॉल हा षटकार सावकारांसाठी बनलेला नाहीये. त्यामुळे कधी कधी तुम्हाला ते सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं, सेन्सेशनल क्रिकेट दाखवावं लागतं, आणि तेच केलंय रुपेश कोळीने. 2 बॉलचा खेळ झालाय, 7 धावा या फलकावर. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय निमेश साननीच्या बॅट मधून. छोटा पॅक, बडा धमाका, वॉट अ शॉट, क्लास टायमिंग, षटकार. सुपर टायमिंग निमेश साननीच्या बॅटमधून. हा वेगवान बॉल होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना MS झाई आज रोहन 11 या नावाने खेळत असताना पाहायला मिळतो. मोतीलाल शाह साहेबांनी या टीमला भरपूर वेळा प्रमोट केले, वेगवेगळ्या विभागामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन या संघाचा बोलबाला सुद्धा राहिलेला आहे. त्यामुळे MS नाव मात्र चर्चित आणि बहुचर्चित राहिलंय. अप्रतिम चांगला फटका, बॅकफुटला गेले, गॅप शोधला आणि सरळ बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम स्वीट स्पॉटला बॉल कनेक्ट होत असताना टक्कन आवाज आला आणि चौकार येत असताना निमेश साननीच्या बॅटमधून 4 रन. थँक्यू. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. ते दनादन फलंदाजी होत असताना सलामीवीर कसे असावेत हे दोन्हीही फलंदाज दाखवून देतात. धनंजय नाईकच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार येत असताना हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून जाईल. बाउन्स मिळाला, आवाक्याच्या बाहेर होता आणि व्हाईट बॉलचा इशारा येताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर.
वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना सुरुवातीची गरज असते. चांगला बाउन्स नव्हता आणि त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल, कारण डोक्याच्या वरून सपशेल यावेळेला पाहायला मिळाला आणि इथून एकाच रुळावर 2 गाड्या. कॉलिंग चुकीचं ठरलं आणि रुपेश कोळीला मात्र परतावा लागेल. रुपेश कोळीचा हा कॉल त्याच्या अंगलट आला आणि इथून मात्र फलंदाज रुपेश कोळी बॅक टू द डगआउट. कॉलिंग चुकलं, एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. 19 धावसंख्येवर मात्र इथे पहिला धक्का बसत असताना एकविरा नायगाव या टीमला घेऊया या विकेटच्या निमित्ताने एक सुमधुर संगीत. सध्या बॅटिंग ला जात असताना पाहायला भेटतोय. 19 रन झालेत. येणारे 24 बॉल आणि 38 रन. संतोष दवणे सध्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. एक विकेट टेकर गोलंदाज शॉर्ट रनअप असतो, परंतु विकेट घेण्याची कला या गोलंदाजाच्या अंगी भरपूर वेळा पाहिले. मग ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असो, रबर बॉल क्रिकेट असो, हे सातत्याने मात्र संतोष दवणेच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जातं. त्यामुळे अनुभवी असा गोलंदाज. तर एका साईडला अपकमिंग उद्याचा तारा सितारा अंडर-25 ची जी बिग बॅश नुकतीच पार पाडली गेली गातेसवाडा या मैदानात आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली होती. तोच निमेश सान्नेला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर संतोष दवणे. चांगला बॉल होता, चांगला बॉल म्हणून मी याला उल्लेख केला होता. एक्सपिरियन्स बॉलर आहे. व्हाईट यॉर्कर एक लाईन जी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे गोलंदाजाचं थोडंसं कुठेतरी यावेळेला आपण पाहिलं तर जे मनोबल आहे ते थोडंसं खस्ताना आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साईडला निमेश सान्नेचा फटका. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. निमेश सान्ने इज अ सुपरस्टार. व्हॉट अ शॉट. क्लास दाखवलाय. षटकार. 6 धावा. निमेश सान्ने आज एक भलत्याच मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केला, तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी येईपर्यंत प्रशांतच्या त्यातून थ्रू जरूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या धावसंख्येवर. 27 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 27 धावा, 6 बॉल मध्ये 18 रन. निमेश सान्नेच्या बॅटमधून 300च्या स्ट्राईक रेटने चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 27 धावा झालेत. चांगला फटका अप्रतिम. सनील बोकाळेचा तंत्रशुद्ध फटका. एक रन तर डेफिनेटली मिळेल, कारण सनील बोकाळेकडे लेदर बॉल क्रिकेटचा सुद्धा अनुभव जरूर आहे आणि त्यामुळे ते शॉट सिलेक्शन लगेच त्यांच्या बॅटिंगवरून लक्षात येतं. तुमचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तुमचं फुटवर्क, टायमिंग, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं क्रिकेट शॉट सिलेक्शन खेळतायत, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. गुडघ्यावर बॅलन्स करत ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळले गेले, मात्र फिल्डर पुढे ससावेल. आता निमेश सान्नेने चुकी केली आणि हे काय घडलं गेलं. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आणि शेवटच्या मुमेंटला संतोष दवणेचे दोन्ही कमरेवर हात आलेत. ही चुकी केली. ही चुकी नाही तर खूप घोड चूक आहे असंच म्हणायला हरकत नाहीये, कारण एक सेट फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला असता, नवीन फलंदाज आला असता, दबाव वाढला असता. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन, जो क्रिकेटमध्ये सी पहिला शब्द बनलाय ना, तो आपण पाहताय. तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं आणि ते कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं. भरपूर वेळ होता संतोष दवणेकडे, परंतु इथे निमेश सान्नेने सांगितलं, दादा थँक्यू व्हेरी मच,
ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळले गेले. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आहे मेरे मात का खेळ आहे असं दर्शवणारा फिल्डर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील का? फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या रनसाठी प्रयत्न होते परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. या 2 धावेच्या मदतीने जवळजवळ 31 या धावसंख्येवर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता आहे. धावांचा वेग चांगला वाढलाय. प्रति चेंडू मागे स्ट्राईक रेट चांगलं मेंटेन करतायत. बॅटिंग एव्हरेज चांगला आहे आणि त्यामुळे तुमची मानसिकता मात्र यावेळेला अप्रतिम पाहायला मिळते. मानसिकतेचं कधी खच्चीकरण होतं जेव्हा तुम्ही डॉट बॉल खेळता, विकेट येतात, त्यावेळेला तुमचं मनोबल ऑटोमॅटिकली खचतं. ऑन साईडला खोलवर बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. पुन्हा एकदा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 32. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 16च्या एव्हरेजने आतापर्यंत 21 नायकआउट टीम खेळत असताना येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता. 8.33च्या रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 18 बॉल 25 रन. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. चार वाजलेले आहेत. 6:30 पर्यंत आपल्याला आजचा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे. 32 धावा झालेत. 18 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. या स्पर्धेचे अप्रतिम लाडके आयोजक ज्यांनी कष्ट घेतले त्या स्पर्धेला सजवलंय ते कैलाजी मांगेला, त्यानंतर भावेजी निजाई, हितेजी मेहर, अजयजी पाटील, सनी निजाई, मंगेश मांगेला, सुजल वैती, रुपेश बारी, जिग्नेश आरेकर, मयूर चव्हाण, दक्ष निजाई, विजयजी पाटील, सिद्धेश पाटील, आकाश वैती, राजेश मेहर, सर्वांचं मनपूर्वक आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 32 धावा झालेत. 25 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. एक क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन कोणीच करू शकणार नाहीये. चला थोडस बी फास्ट. जयराज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा सनील बोकाळे. पहिलाच बॉल ह्या वेळेला खूपच बाहेर. फर्स्ट स्लिपकडे बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. त्यानंतर लगेच दोस्ती 11 गोकिवरे टीम आपण सज्ज राहायचंय. जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर लगेच तुम्हाला खेळावं लागेल. ऑलरेडी आपण पाहिलं तर नाना बॉयज मोरेगाव या टीमने अप्रतिम चांगला खेळ दाखवलाय. ती शेवटची मॅच खेळण्यासाठी तयार असतील. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, कंट्रोल नव्हतं. यावेळेला कंट्रोल सुटलं होतं. सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि तुमच्याकडे याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात की अर्ध्या खेळपट्टीवर आल्यानंतर तुम्ही कॉलिंग करणं, येस नो अँड वेट, या 3 गोष्टींचा जेव्हा समन्वय चांगला होतो ना तेव्हा तुमची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली सुधारित होते. आणि तेच केलं दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 35, लॉस ऑफ 1 विकेट. 17 बॉल आणि 22 रन. चांगला बॉल होता. ऑन साईडला फ्लिक केलंय. फिल्डर पुढे सरसावतील आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. याच गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. कॅचेस विन द मॅचेस. अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा कॅच सुटते त्यावेळेला तुमचं मनोबल मात्र जरूर खचलं जातं. कारण अशा कॅचेस तुम्हाला टिपता आल्या पाहिजेत. कोणताही खेळाडू जाणून बुजून तर सोडत नाही, परंतु अशा वेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन 100% चांगलं पाहिजे. आतमध्ये येणारा चेंडू फक्त चेंडूला ग्लाइड केलंय. कोणती धाव येणार नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना परंतु जयराजचं कौतुक करेन की त्याने कोणत्याही फिल्डरला मात्र यावेळेला हातवारे करून सांगितलं सुद्धा नाही की कॅच का ड्रॉप केला. मात्र हेच खूप महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साईडला षडम पूल केलंय. फिल्डर मात्र पुढे सरसावतील. त्याला बीट केलंय आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. गुड शॉट बाय निमेश साधने. चौकार निशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचले गेले आणि विजयासाठी आता 17 रनची आवश्यकता 14 बॉलमध्ये. यस डीजे.
9 बॉल मध्ये 23 रन. निमेश साने मॅग्निफिसंट बॅटिंग. चांगला बॉल होता. मजबूर केलं यावेळेला खेळण्यासाठी. ऑन साईडला एक रन डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत मात्र इथून जयराजचं काय कलेक्शन यावेळेला पाहायला मिळालं. उडता 25 सध्या तरी आपण पाहिलात या बॉलवर. चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 41. कालच्या दिवसात श्रेयस अय्यरने काय तो झेल टिपला होता. संपूर्ण मात्र चर्चा आणि फक्त चर्चा IPLच्या वर्तुळात आपल्याला पाहायला मिळाली. अनबिलिव्हेबल. 41 ला 1. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. पंचांकडे अपील आणि सनील स्वतः मात्र त्या ठिकाणी सांगतायत की एल्बोला जाऊन बॉल मात्र आदळला गेला होता. षटक क्रमांक यावेळेला कंप्लीट झालेत. ते 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 41. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 16 रनची आवश्यकता असेल. डेफिनेटली ज्या पद्धतीने नयन तांडेल यावेळेला दर्शवतायत की बॉल बरोबर जाऊन स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला आणि एल्बोला जाऊन बरोबर आदळला गेला होता. ग्रेट डिबेन लाईव्ह. 12 बॉल 16 रन. शनिदेव चषक 2026. सध्या हितेश मेहर मॅचचा आनंद घेत असताना प्रशांतजी म्हात्रे यांच्या समवेत एन्जॉय करतायत या मॅचला. 12 बॉल 16. 12 बॉल आणि 16 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. संतोष दवणे ऑन साईडला फाईन खेळलेत आणि फाईन लेगला बॉल क्लिअर होताना पाहायला मिळेल. आउटफील्ड एवढी फास्ट आहे की चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये. 4 धावांची मोहर उमटवली या बॉलवर. चौकार. गुड शॉट. साठी 12 रनची आवश्यकता. निमेश साने काय बॅटिंग सुरू आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह खेळलाय. फिल्डर पुढे ससावेल. थोडीशी फंबल जरूर झाले होते आणि इथून जर आपण पाहिला तर एकच धावेवर सॅटिस्फाईड संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 46 या धावसंख्येवर 10 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता. रुपेश कोळीने बेधडक स्टार्ट दिली होती. पहिल्याच बॉलवर कोऱ्या करकरीत नवीन फरवर षटकार मारला होता. नॅचरल मात्र असे खेळाडू असतात. पायावरचा बॉल मिडल स्टंपला पिचिंग आणि यस इम्पॅक्ट पाहिलं. सरळ बॉल मिडल स्टंपला भेदला गेला होता आणि सनील बोकाळे लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेलाय. फलंदाज बाद. LBWच्या माध्यमातून सनील बोकाळे बॅक टू द डगआउट. अठ्ठेचाळीस 46 धावा झालेत. नवीन फलंदाज संचित कोळी. 11 रन 9 बॉल मध्ये 11. कोळीपाडा चषक च्या स्पर्धेमध्ये संचित कोळीचा बोलबाला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला होता. 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर आपण पाहू शकला होता. काय ते आयोजन काय ते नियोजन अर्नाळा किल्ल्यामध्ये अप्रतिम पाहायला मिळालं. नितीजी मेहर असतील आणि हर्षद मेहर अँड ऑल टीमने अतिशय चांगलं नियोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये एकविरा नायगाव टीमचं सुद्धा अंतिम 4 मध्ये जाण्याचं क्वालिफाय होण्याचं स्वप्न पाहायला मिळालं. 9 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. गोलंदाज संतोष. पुन्हा एकदा संतोष दवणे हर हुन्नरी खेळाडू. चांगला बॉल होता. परफेक्ट व्हाईट यॉर्करने
या बॉलची सांगता होत असताना जयराज चेंडूला फील्ड करेल पॉइंटमध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 47च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 8 बॉल आणि 10 रन. दोन्ही असे संघ आहेत की शेवटच्या बॉलपर्यंत लढण्याची क्षमता दाखवतात. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच मायने राखतं की हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला परफेक्शन माहिती पाहिजे. 8 बॉल 10. 8 बॉल आणि 10 रन. काय मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर जाईल. संतोष दवने विकेट घेईल. निमेश सानने कशा पद्धतीने यावेळेला स्ट्रॅटेजी आखेल. लो फुलटॉस बॉल, स्ट्रॅटेजी आखले. बॉल होता लो फुलटॉस आणि निमेश सानने सांगितलं या बॉलवर मी आहे बॉस. षटकार. क्लास टायमिंग. 4 रनची आवश्यकता. 7 बॉल 4 रन. एका साईडला उद्याचा सितारा तर एका साईडला अनुभवी संतोष दवनेच्या अगेन. जेव्हा मात्र चांगल्या गोलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचा षटकार आत्मविश्वासाने खेळता त्यावेळेला डेफिनेटली कॉन्फिडन्स लेवल हाय होतो. परंतु इथे शॉट सिलेक्शन चुकीचं ठरलं. मात्र सरळ बॉल बॅटची एज घेत निघून गेला विकेट किपरच्या पाठीमागे. आणि इथून मात्र बॅटरने सांगितलं आम्हाला रिव्ह्यू हवा आहे की इथे कमरेच्या वरती बॉल आहे का चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूपच गुडघे टेकले होते. अगदी जमिनीला गुडघा यावेळेला वाकवला होता आणि तिथून पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. निमेश सानने बॅक टू द डगआउट. चांगल्या इनिंगचा अंत होत असताना 6 बॉल 4 रनची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग करत असताना 35 धावांची एक बहारदार खेळी 14 बॉल मध्ये. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. सध्या विशाल कोळी मैदानाच्या आतमध्ये. एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आफ्टर कंपॅरिझन करताना 4 ओव्हरमध्ये 55ला 5 रोहन 11 झाई टीम आणि इथे 53ला 3. 2 रनने पाठीमागे 2 विकेट्सने मात्र आपण पाहिलं तर पाठीमागे आहे. 6 बॉल 4. प्रशांत मल एक चांगला खेळाडू. MS11 झाई टीम एक चांगली आदर्शवत टीम म्हणून ओळखली जाते या पालघर जिल्ह्यामध्ये. धनंजय नाईक नेहमीच आयकॉन प्लेअर म्हणून सुद्धा त्याची वर्णी. आज रवींद्र यांना कॅप्टनशिप दिली गेली होती. जयराज सारखा खेळाडू सध्या स्ट्रगल करतोय. अप्रतिम चांगला फटका. ट्रुदी कव्हर खेळला गेलाय. सरळ बॉल निघून जाईल परंतु वा लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. काय स्टॉप केलं होतं यावेळेला. 3ऱ्या धावेसाठी निघालेत आणि एकविरा नायगाव टीम चतुराई दाखवतायत. दोन्ही बॅटर स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये 1 रन. 40+ क्रिकेट. विशाल कोळी सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीम मध्ये मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. 40+ माध्यमातून मैजी पातरे नेहमीच या संघाला कॉपरेट करतात. तिथे 4 बॉल आणि 1 रन. प्रशांत मल असा गोलंदाज आहे की शेवटच्या बॉल पर्यंत लढा देण्याची हिंमत ठेवतो. चार बॉल आणि 1 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. थोडेसे फिल्डर जवळ आलेत. नो बॉल. इथेच विजयी झालेत आणि विजयी श्री खिचून आणत असताना आपण पाहतायत एकविरा नायगाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक रोहन 11 MS झाई. आपण आलात, चांगला खेळ दाखवला. कुठे चुका झाल्या तर चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि या हंगामासाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. चला टॉस करण्यासाठी या प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट इट.